अश्रूच्या महासागरातून महादेवीचा अखेरचा आशीर्वाद, नांदणीच्या आत्म्याला झालेली जखम, सोंडेने दिलेला अखेरचा आशीर्वाद, नांदणीच्या अश्रूंचा महापूर आणि महादेवीची आठवण. नांदणीच्या मातीतून आज जो आक्रोश उमटला तो केवळ एका हत्तीणीच्या जाण्याचा नव्हता, तर तो गावाच्या आत्म्याला झालेल्या जखमेचा होता. महादेवी जी नांदणीकरांसाठी केवळ एक प्राणी नसून त्यांची देवी होती, तिला जबरदस्तीने दूर करण्यात आलं. महादेवी गेली, पण तिच्या पावलांचे ठसे या मातीवर कायम राहतील हे शब्द कोरले गेले. एका अशा दुःखाची गाथा सांगण्यासाठी जे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. निरोपाचा क्षण आणि महादेवीचा आशीर्वाद. नांदणी गाव आज ढवळून निघालं होतं. धरणीकंप झाल्यासारखं वाटत होतं. हवा गदगदली होती. ज्या हत्तीनीला गावकरी ती आमची देवी म्हणायचे, तिच्या डोळ्यात आज भय, गोंधळ आणि निरोपाचं दुःख स्पष्ट दिसत होतं. ती ओरडत होती, मागे वळून पाहत होती. तिच्या मागे धावणाऱ्या गावकऱ्यांचा आवाज ओळखत होती. पण नियतीने आदेश निष्ठुर होते. हे आदेश भावना, श्रद्धा आणि परंपरांना चिरडून टाकणारे होते. महादेवीला प्राणी संग्रहालयाच्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलं. तो क्षण तिच्या जीवनातील आणि नांदणीकरांच्या स्मृतीतील एक अस्मरणीय क्षण आणि हृदयद्रावक क्षण ठरला. जड अंतकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी महादेवीने अखेरचा निरोप घेतला. पण जाता जाताही तिने आपल्या मायेच्या, तिच्या भक्तावरीचा प्रेमाचा एक अविस्मरणीय ठसा उमटवला. ॲम्ब्युलन्स पुढे सरकत असताना तिने आपली सोंड बाहेर काढली आणि तिच्या लाडक्या गावकऱ्यांना अखेरचा आशीर्वाद दिला. सोंड बाहेर येताच अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. ओक्साबोक्सी रडू रडू फुटलं. जातानाही आशीर्वाद देऊन गेली, हा एकच आवाज गावकऱ्यांच्या तोंडातून फुटला, जो त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या श्रद्धेची आणि प्रेमाची साक्ष देत होता. महादेवी केवळ 33 वर्षाची हत्तीण नव्हती, ती नांदणीच्या जीवाशी जोडलेली 33 वर्षाची नाळ होती. ती लहान मुलांची आवडती सवंगडी होती, सणामध्ये उत्साहाने सहभागी होणारी सोबती होती आणि गावातील मठाच्या भक्तीचं मूर्तीपण रूप होती. तिच्यासोबत हजारो गावकऱ्यांनी आपली श्रद्धा जोडली होती आणि आज त्यांच्या श्रद्धेची पाळमुळं उकडून फेकली गेली. न्यायालयाचा आदेश कायद्याचा असेल, पण भावनांची हत्या करून मिळालेला हा आदेश न्याय कसा असू शकतो? एक देवत्व, एक दुःख. महादेवीच्या जखमा मोजता येणार नाहीत. तिचा श्वास वेगवान झाला होता. तिच्या डोळ्यात मी काय चूक केली हा प्रश्न स्पष्ट दिसत होता. माणूस कधी कधी प्राण्यावर प्रेम करतो असं म्हणतो, पण खरं तर तो त्यांच्यावर हक्क गाजवतो आणि हाच हक्क जेव्हा राजकीय किंवा शासकीय सत्तेच्या नावाखाली लादला जातो, तेव्हा एक हत्तीण फक्त प्राणी न राहता ती संवेदनशीलतेचा आरसा बनते. तिच्या सगळ्या आठवणी, तिला घातलेल्या माळा, तिचं आंघोळ करणं, पूजा अर्चा या साऱ्यांचा एक निर्णयाने गैरकायदेशीर ठरवलं गेलं. पण गैरकायदेशीर ही कायद्याची संज्ञा आहे. भावना ही माणसांची ओळख आहे. हा केवळ निषेध नाही, हा आक्रोश आहे. आज नांदणी गावाने फक्त महादेवीला गमावलेलं नाही, तर आपली श्रद्धा आणि आपलं अस्तित्व गमावलं आहे. ती गेली, पण तिच्या पाठोपाठ तिचं मुख्य दुःख आणि गावकऱ्यांचं असहाय्य प्रेम वाऱ्यावर विरून जाईल. आता कोणती झाडं तिच्या सावलीची वाट पाहतील? कोणत्या सणात आता तिचं गजरा बांधलेलं कपाळ आठवेल? ती फक्त एक प्राणी नव्हतं, ते श्रद्धेचं देवत्व होतं आणि आज या देवत्वाची मानवी दुनियेची विटंबना केली आहे.